त्यानंतर घरी समजता राहिलं. सो हाय एव्हरीवन, वेलकम टू 5th एपिसोड ऑफ आमची लव्ह स्टोरी. तर जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ह्यांनी माझा नंबर घेतला होता आणि त्यानंतर मला माझ्या घरी जायचं होतं, कारण की माझी त्यानंतर 1-2 दिवसातच एक्झामसुद्धा होती आणि त्याच आहे ना मी गडबडीत होते आणि मी घरी आले आणि त्यानंतर माझ्या वडिलांपाशी म्हणजे माझ्या घरातल्यांपाशी माझा फोन होता आणि ह्यांनी डायरेक्टली माझ्या फोनवरती फोन केला आणि मग काय, मला माहीत नव्हतं की कोणाचा फोन आहे आणि नंतर माझ्या घरातल्यांनी फोन उचलला आणि त्यानंतर ह्यांची जाम फाटली होती. ह्यांना काय बोलावं काय सुधरत नव्हतं. तरी ह्यांनी बोलले, की कुठल्यातरी मुलाचं नाव घेतलं, "तो इथं राहतो का?" तर माझ्या घरातले म्हटले, "नाही सॉरी, रॉंग नंबर आहे." त्यानंतर माझ्या डोक्यात टूप पेटली, की खरंच बाबा फोन कुणी केला एकदा चेक करावा. त्यानंतर मी चेक करायला गेले आणि त्यानंतर मी बघितला ह्यांचा नंबर आणि त्यानंतर मी लई शॉक झाले होते आणि मी त्यांना म्हटलं, की "माझ्या घरातल्यांकडे फोन होता. तू मला फोन वगैरे करत नको जाऊ." आणि त्यानंतर आहे ना घरी काय समजता राहिलं नाही. हे मी तुम्हाला आहे ना नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. सो त्याचबरोबर आहे ना तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करायला आहे ना अजिबात विसरू नका आणि चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.